उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्य पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे। महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला आहे। या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत। दत्त उपासनेला श्री नृसिंह सरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले। श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात। कुरवपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे। मित्रांनो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार होता क्षणी नजरेसमोर येते ते श्री क्षेत्र कुरवपूर। या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच हे प्राचीन दत्तस्थान। ही श्रीपाद श्री वल्लभ यांची तपोभूमी मानली जाते। दत्त भक्तांचा वेद समजला जाणाऱ्या गुरुचरित्र या मंत्र ग्रंथातील अध्याय 5 ते 10 हे प्रथम दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ यांच्याविषयी आहेत। भगवान दत्तात्रय यांनी सुमती व अपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथम अवतार संपन्न केला ते श्रीपाद श्री वल्लभ होय। वयाच्या 16 वर्षी माता पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्री वल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले। नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले। येथे 22 वर्षे तपश्चर्या करून येथूनच ते अंतर्धान पावले। कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात असलेल्या कुरुगोड्डी या छोट्या खेड्याजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरित्या 2 भाग झाले आहेत व पुढे ते 2 भाग एकत्र आले आहेत। जेथे कृष्णाचे 2 भाग विभाजन झाले आहे त्या भागाला कुरुगुड्डी बेट म्हणतात। हेच ते श्रीपाद श्री वल्लभांचे अक्षय निवासस्थान आहे। याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्री वल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठ्या औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत बेटावरील 2-4 घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून ते सूर्यनमस्कार घालीत। ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्यावेळेची त्या शिळेवर पडलेली छाया अजूनही स्पष्ट दिसते। त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात। हा परिसर मोठा रम्य आहे। पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे। कुरवपूर हे स्थान कित्येक वर्ष अज्ञातच होते, पण श्री गुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला। कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे। चारी बाजूनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे एक बेट आहे। कुरवपूर येथील श्रींचे मंदिर ऐसपैस आहे। मंदिराचा भव्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस 2 दगडी कट्टे आहेत। त्यांच्या शेजारी दगडी भिंती आहेत। महाद्वार कमान आहे। तिथे वाकून नम्रपणे हस्तस्पर्श करून आत गेल्यावर भव्य अश्वत्थ आणि कडुनिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधलेला आहे। पाराच्या उत्तर बाजूनी दोन्ही कोपऱ्यावर घडीव दगडी वृंदावने आहेत। या पारावर दक्षिणाभिमुख 2 मंदिरे असून एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळीग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशव मूर्ती आणि शिवलिंगी पादुका आहे। या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून तेथेच श्रीपाद श्री वल्लभ जप तप अनुष्ठानादी कर्मे करीत असत। यालाच निर्गुण पीठ पार म्हणतात। स्वतः महाराज त्या ठिकाणी अदृश्य स्वरूपात असल्यामुळे वेगळ्या पादुका नाही। ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्या पुरुषांना सोवळे वा लुंगी नेसावीच लागते। मंदिरात काही लोकांनी दान दिलेल्या लुंगी येथे ठेवलेल्या असतात, त्या तात्पुरत्या वापरता येतात।
येथूनच पुढे काही अंतरावर एक पुरातन वटवृक्ष आहे. येथे श्री श्रीपाद वल्लभ अनुष्ठान करीत याच ठिकाणी सोलापूरच्या भक्त मंडळींनी श्रीपाद वल्लभांची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत. पुढे श्री टेंबे स्वामींची एक गुहा आहे. ही गुहा निसर्ग निर्मित असून प्राचीन आहे. या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी 1910 मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केला. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसू शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे. या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली. महाराज येथे तपश्चर्येला बसत. श्री दत्तावतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या 18 अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. अशा अनेक कारणामुळे कुरवपूर हे संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री दत्तगुरूंची सेवा, पारायण, जप, अनुष्ठान करावयाचे आहे त्यांच्यासाठी ही स्वर्गभूमीच आहे. अश्विन वद्य द्वादशी हा श्रीपाद श्री वल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंद गमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो. श्रीपाद वल्लभ गुरु वदनारविन्दम् वैराग्य दीप्ति परमोज्ज्वलं द्वितीयम् मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रम् संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपाद वल्लभ गुरु करकल्पवृक्षम् भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै संस्मरणमात्रचितिजागरणं सुभद्रम् संसारभीतिशमनं सततं भजामि. श्रीपाद वल्लभ गुरु परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टम् त्रैलोक्यपावन पदाब्जमहं नमामि. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरु केले तसेच सर्वात उत्तम गुणग्रहण करण्याची वृत्ती सर्वांना प्राप्त हो हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.